आणि कृष्णाई महिला कामकाज पाहतायत ते सन्माननीय न्यायमूर्ती श्री रणजित सिंह राजा भोसले साहेब, त्याचबरोबर जिल्ह्याच्या विधी सेवेमध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली कामकाज चालतं ते माननीय श्री अरविंदजी वाघमारे साहेब, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, त्याचबरोबर माझ्या सहकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याष्टी नागराजन मॅडम, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी साहेब, ज्यांनी प्रशासनाच्या सोबत प्रशासनाच्या सहकार्याने आजचं हे सर्व सन्माननीय न्यायाधीश, सर्व सन्माननीय बार असोसिएशनचे अध्यक्ष, त्यांचे पदाधिकारी, सर्व सन्माननीय वकील मंडळ, त्याचबरोबर पत्रकार बांधव, सर्व सन्माननीय नागरिक बंधू आणि भगिनींनो, मी या महाशिबिरामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो, सर्वांना आदरपूर्वक नमस्कार करतो. आणि आपला सातारा जिल्हा हे आपल्या पाहुण्यांचं मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यासाठी प्रसिद्ध आहे. योगायोगाने आज आपले पालक न्यायमूर्ती हे या जिल्ह्याचे फलटणचे सुपुत्र आहेत. मी मगापासून पाहतोय की प्रत्येक वेळेस आपण टाळ्या वाजवतोय, त्यांचं स्वागत करतोय, परंतु त्याच्यामध्ये जो जोश पाहिजे, जो द्वेष पाहिजे तो तेवढा दिसत नाही. मी सगळ्यांना विनंती करतो की आदरणीय न्यायमूर्ती भोसले साहेबांचं कडकडाटामध्ये टाळ्यांच्या गजरामध्ये आपण जोरदार स्वागत करूया. तर या जिल्ह्यामध्ये माननीय न्यायाधीश वाघमारे साहेब, श्रीमती बेदरकर मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे नियमितपणे शिबिर आयोजित करणं, लोक अदालत आयोजित करणं आणि त्या माध्यमातून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची जी कामं आहेत ती लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा असोसिएशन प्रयत्न करत असतं, यशस्वीपणे प्रयत्न करत असतं, असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. खरं तर माझ्यापूर्वी सर्व सन्माननीय वक्त्यांनी विधी सेवा प्राधिकरण, त्याचबरोबर महाशिबिर, लोक अदालत या सर्व संकल्पना काय आहेत आणि त्यांची प्रतिपूर्ती किंवा त्यांचं यश कशात सामावलेलं आहे याविषयी माहिती दिलेली आहे. तर आपण मगापासून पाहतोय की या हायस्कूलच्या प्रांगणामध्ये जेवढी जागा उपलब्ध आहे तेवढ्या प्रमाणामध्ये आपण सर्व सन्माननीय नागरिकांच्यासाठी आसन व्यवस्था केलेली होती. परंतु मिळालेला प्रतिसाद हा ती आसन व्यवस्था किती तोकडी आहे हे दर्शवणार आहे. मला आवर्जून माझ्या सर्व नागरिक बंधू आणि भगिनींचं आभार मानायचे आहे की त्यांनी विधी सेवा प्राधिकरण आणि प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन मोठ्या प्रमाणावर येथे आपली उपस्थिती दाखवलेली आहे. हे याचंही द्योतक आहे की जिल्ह्याच्या न्यायव्यवस्थेवर, जिल्ह्याच्या प्रशासनावर आमच्या सर्व नागरिकांचा विश्वास आहे. कारण यापूर्वी जे काही कार्यक्रम न्यायव्यवस्थेने घेतलेले असतील, प्रशासनाने घेतलेली असतील, त्या माध्यमातून जो उद्देश आहे, जी कामं आम्ही प्रस्तावित केलेली होती त्याच्यामध्ये बऱ्यापैकी नागरिकांचं समाधान झालेलं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी मोठ्या संख्येने आमचे बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. याष्टी मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे जिल्हा परिषद असेल, जिल्हा महसूल विभाग असेल, जिल्ह्यातील प्रशासनाचे सर्व विभाग असतील, यांच्या माध्यमातून लोकांसाठी वेगवेगळी कामं केली जातात, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना अंमलात आणण्यात येतात. कारण आपण एका लोकशाही व्यवस्थेमध्ये राहतोच, परंतु त्याही बरोबर राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या संकल्पनेमधून किंवा त्यांच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेमध्ये राहतो आपण. लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेमध्ये लोकशाहीचे 4 प्रमुख स्तंभ जे आहेत, या 4ही प्रमुख स्तंभांनी आपापली जबाबदारी जर व्यवस्थितपणे पार पडली तर ही लोकशाही ज्या लोकांसाठी आहे, ज्यांच्यासाठी हे सर्व उभारलेलं आहे, त्यांच्यापर्यंत हे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता जी आपल्या घटनेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत ती पोहोचण्यासाठी मदत होणार आहे. न्याय केवळ पुस्तकामध्ये किंवा न्यायालयापर्यंत मर्यादित न राहता तो सर्वसामान्य लोकांपर्यंत गेला पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, न्याय मिळाला असं त्यांना वाटलंही पाहिजे. हे आपण या सर्वांच्या माध्यमातून साध्य करू इच्छितोय. परंतु मी माननीय महोदयांना आवर्जून सांगू इच्छेन की मागील 1 वर्षापासून सातारा जिल्ह्यामध्ये कार्यरत असताना माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस सर असतील, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, तत्कालीन उपमुख्यमंत्री ज्यांचं आताच दुर्दैवी अपघाती निधन झालं ते अजितदादा पवार साहेब असतील, सध्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावणी पवार मॅडम असतील, आमचे महसूल मंत्री नामदार
चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, या सर्वांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली ज्या योजना शासनाने लोकांसाठी आखलेल्या आहेत त्यांच्यापर्यंत नेण्यासाठी आम्ही कसोशीनं प्रयत्न केलेला आहे. उदाहरण सांगायचं झालं तर 100 दिवसाचा कार्यक्रम मागच्या वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आपण राबवला होता सर. महसूल विभागाच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम राबवताना महसूल विभागाशी निगडीत असलेले प्रमुख 2 प्रश्न आमच्या सर्व शेतकरी बांधवांकडे असतात. ते म्हणजे एक तर त्यांचा सातबारा जो शेतीच्या मालकीचा एक पुरावा म्हणून मानला जातो, या सातबारामध्ये असलेल्या नोंदीच्या विषयी अनेक शंका कुशंका आणि त्यामधून निर्माण होणारे वाद आणि त्याच्यामध्ये त्यांचा खर्च होणारा वेळ आणि पैसा हे टाळणे, त्याचबरोबर शेतीत जाण्यासाठी शेतीमध्ये निर्माण झालेला माल बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना शेतरस्ते उपलब्ध करून देणं, हे प्रामुख्याने 2 विषय आम्ही हाताळले. मला सांगायला आनंद वाटतो सर की मागच्या वर्षी संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही मोहीम आपण राबवली. 500 पेक्षा जास्त रस्ते आपण मोकळे केले. त्या ठिकाणी सर्वांच्या सहमतीने, सर्वांच्या सहभागाने आणि लोकांच्या खर्चामधून हे रस्ते आपण मोकळे करून ते तयार केले. आणि आज या रस्त्यावर जे शेतकरी आहेत ते अतिशय समाधानी आहेत, शासनाप्रती सर्व व्यवस्थेप्रती अतिशय समाधान व्यक्त करत आहेत. आणि मला सांगायला आनंद वाटतो की जवळपास 4.5 लाख पेक्षा जास्त सातबाऱ्यावरच्या ज्या नोंदी होत्या त्याच्यामध्ये एकत्र कुटुंब मॅनेजरची म्हणून एक नोंद असायची, इतर वारसांच्या नोंदी नसायच्या, काही तुकडेबंदीच्या नोंदी होत्या. आणि या नोंदी आपण जर दुरुस्त केल्या नाहीत तर या लोकांना अनेक वर्ष महसूल न्यायालयाचे असतील किंवा सिव्हिल कोर्टच्या असतील, अनेक वर्ष त्यांच्या वाऱ्या कराव्या लागतील. हे टाळण्यासाठी या नोंदी आपण 4.5 लाख पेक्षा सातबाऱ्यामधल्या दुरुस्त केल्या आणि याही विषयीची अतिशय चांगली नोंद राज्य पातळीवर घेतली गेलेली होती. मला सांगायला आनंद वाटतो की याच मोहिमेचा पुढचा टप्पा म्हणून माननीय मुख्यमंत्री, माननीय महसूल मंत्री यांनी 18 फेब्रुवारी पासून जे आपले सर्वांचं आराध्य दैवत आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराची सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 18 फेब्रुवारी पासून 5 मार्च पर्यंत मंडळ अधिकारी स्तरावर प्रत्येक गावात जाऊन आमचे महसूल विभागाचे अधिकारी असतील, इतर सर्व विभागांचे अधिकारी असतील, वेगवेगळ्या योजनांच्या विषयी जाणीव जागृती करतील, लोकांचे अर्ज संकलित करतील, त्याचं प्रोसेसिंग करतील. आणि 7 मार्च पासून प्रत्येक मंडळ स्तरावर महिन्यातून 2 वेळेस अशा प्रकारचे महासमाधान शिबिरांचं आयोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. आणि या माध्यमातून राज्य शासनाच्या सर्व विभागाच्या सर्व योजना त्या लोकांच्यापर्यंत घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा जिल्हा प्रशासनाचा असणार आहे. एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो. एक आनंदाची गोष्ट आणखी आपल्या समोर सांगणं आवश्यक आहे. यास्नी मॅडमने आता त्याचा उल्लेख केला की माननीय पंतप्रधानांनी ज्याच्या घरावर ज्याला घर नाहीये, डोक्यावर छप्पर नाहीये हक्काचं, अशा सर्व नागरिकांसाठी 20 लाखापेक्षा जास्त घरं महाराष्ट्राला मंजूर केली होती. त्यातही विशेषतः सातारा जिल्ह्यासाठी जवळपास 45,000 घरकुलं मंजूर केली. आणि एक त्याच्यातही सांगायला आनंद वाटतो की आपल्या या पश्चिम भागामध्ये ज्या भूमीमध्ये आपण बसलेलो आहोत, या ठिकाणी आदिम जमातीमधील जी कातकरी जमात आहे, राज्यातल्या 3 जमाती आदिम आहेत, त्याच्यापैकी कातकरी जमात आपल्या जिल्ह्यामध्ये राहते. आणि या जमातीमधल्या प्रत्येक घराला भेट देऊन ज्यांना स्वतःच्या हक्काचं घर नाहीये, त्या जागा असो किंवा नसो, या सर्वांना आपण घरकुलं मंजूर केलेली आहेत. ज्यांना स्वतःची जागा नाहीये त्या ठिकाणी जागा खरेदीसाठी जिल्हा परिषदेच्या वतीनं जागेसाठी आपल्याला अनुदान दिलं जातं 1 लाख रुपयापर्यंत. आणि ज्या ठिकाणी महसूल विभागाची राज्य शासनाची जागा आहे त्या ठिकाणी आपण जागा मंजूर करतो, ती मोफत असते. मला सांगायला आनंद वाटतो की जवळपास 592 एवढे आपले घरकुलं या जमातीसाठी मंजूर झालेले आहेत. आणि त्यामध्ये 200 पेक्षा जास्त लोकांना महसूल विभागाची आपण जागा उपलब्ध करून दिलेली आहे. जेव्हा जेव्हा आपण पुढच्या वर्षी दौरा कराल त्यावेळेस आम्हाला या संकुलांना भेट देण्यासाठी आपल्याला निमंत्रित करण्यासाठी आनंद वाटेल. यासाठी आम्ही स्वतंत्रपणे आपली भेट घेऊन विनंती करू. परंतु या ठिकाणी मी पुनश्च एकदा स्वागत करतो आणि एक विनंती करतो की कार्यक्रम संपल्यानंतर हा कार्यक्रम संपणार नाहीये. दिवसभर आमचे सर्व अधिकारी कर्मचारी आपल्या सेवेमध्ये या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आणि त्या ठिकाणी आपण आपल्याविषयी असलेल्या योजनांची माहिती समजावून घ्या. आपल्या कोणत्या योजना आपल्याला लागू होतात त्या अनुषंगाने अर्ज भरा आणि निश्चितपणे आगामी 2-3 महिन्यांमध्ये आपल्यापर्यंत या योजनांचा लाभ पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न जिल्हा प्रशासन निश्चितपणे करेल. एवढंच मी आपल्याला आश्वस्त करतो. आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश त्याचबरोबर बेदरकर मॅडम यांचा मी विशेष आभार मानतो
की त्यांनी आम्हाला या महाशिबिरामध्ये सहभागी होण्याची संधी दिली. माननीय महोदयांच्या बरोबर स्टेजवर स्टेज शेअर करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचंही मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय